नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर इथे माझं काय चालू आहे तर आज म्हणजे रविवार आहे आणि सकाळी सकाळी नाश्त्याची जी तयारी आहे तर ती माझी चालू आहे. आता तुम्ही म्हणाल की हा कसल्या प्रकारचा नाश्ता आणि नाश्त्याचा काय प्रकार आहे, तर ते तुम्हाला समोर कळेलच. तर बघा, रविवारच्या दिवशी ना जो नाश्ता आहे तर तो थोडासा हॅवी म्हणजे हवा असतो आमच्या इथे आणि बनतोसुद्धा. रोजच्या रोज पोहा, उपमा, कधी नमकीन शेवया असं काहीतरी चालू असतं. पण सुट्टीच्या दिवशीचा जो नाश्ता आहे तर तो थोडासा जड, वजनी, हॅवी नाश्ता पाहिजे असतो. तर कधी इडली, कधी डोसा, कधी जे अप्पे वगैरे असतात, तर असं काही ना काही माझं चालू असतं. पण यावेळेला मला ना कंटाळाच आला. तर आणि बघा, प्रत्येक वेळेला ना जरुरी नाही की आपणच प्रत्येक रविवारी सगळ्यांची सुट्टी असली की आपणच राबायचं आणि आपणच सगळं ते ओढवून घ्यायचं. असं कुठं लिहिलेलं तर आहे नाही की सगळ्यांना सुट्टी असेल त्या दिवशी घरची जी गृहिणी आहे तर तिनेच खूप असला सगळा जो नाश्त्याचा घाट आहे किंवा स्वयंपाकाचा असा लांबलचक जो घाट आहे तर तो घालावा म्हणून. तर कधीकधी ना अगदी म्हणजे शॉर्टकटमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो. तर कधीकधी आपण शॉर्टकटमध्ये सुद्धा आटोपू शकतो. कारण बघा, सगळ्यांची जरी सुट्टी असली ना तरीही ज्या गृहिणी आहेत तर त्यांची कामं इतके वाढतात, जी घरी काम करणारी स्त्री आहे तिची कामं इतके वाढतात. कारण एकतर बघा, घरी असणाऱ्यांच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या फरमाईश आणि मग त्यांचं एक असतं की आठवड्यातून एक दिवस आम्ही घरी असतो तर सगळ्या गोष्टी आमच्या मनासारख्या व्हायला पाहिजे. सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांच्या मनासारख्या जरी होत असल्या तरीही जी घरातली स्त्री आहे तर बघा तिच्या मागची किती कामं वाढतात. तर म्हणून मग म्हटलं की आज मी नाश्त्याचा काहीही असं म्हणजे जेही नाश्त्याचं आहे तर ते असं काहीही मी बनवणार नाही. आणि तशीही सानूला दही समोसा खायची इच्छा होती बऱ्याच दिवसाची. 2-3 आठवड्यापासून तिचं चालू होतं की मम्मी आपण दही समोसा बनवू म्हणून. तर समोसा मी घरी बनवत नाही. समोसा मी सरळ मार्केटमधून घेऊन येते. कारण बघा, समोसा घरी बनवायला घेतलं तर एकतर ना कधी आपल्या हाताने तो जमतो, कधी जमत नाही. आणि दुसरी गोष्ट मग पुन्हा आणखी सगळे पुन्हा भांडे निघतात, हे ते बऱ्याचशा गोष्टी असतात अशा. तर त्यामुळे मग म्हटलं की समोसे तुम्ही बाहेरून घेऊन या आणि बाकीचं जे प्रिपरेशन आहे तर ते मी करून देते म्हणून. तर इथे मस्त यांनी ना समोसे आणलेले होते. तर दही समोसा कशाप्रकारे बनवायचा तर ते तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघितलंच असाल. अगदी शॉर्टकट प्रोसेस सांगते त्याची. समोसे ना छान असे बारीक बारीक त्यांना फोडून घ्यायचं. त्यावर जे गोड दही असतं, म्हणजे मार्केटमधून आणताना ना गोड दही आणायचं आणि थोडीशी साखर टाकून त्यांना घोडून घ्यायचं. तर तो जो दही आहे तो समोस्यांवर टाकून घ्यायचा. थोडंसं तिखट मीठ टाकायचं, भाजलेली जिरा पावडर टाकायची, कांदे टाकायचे आणि सेव टाकायचे आणि मस्त छान असा जो दही समोसा आहे तर तो बनून तयार होतो. साध्या समोश्यांपेक्षा ना हा जो समोसा आहे खायला इतका छान लागतो. आणि तुम्ही घरी ना म्हणजे हे बनवून बघा. समोसे तुम्ही बाहेरून घेऊन या आणि ही सगळी जी प्रोसेस आहे तर ती घरी करून बघा आणि खायला बघा, इतके छान लागतात. आणि तुमची मुलंसुद्धा आवडीने खातील. आणि नेहमीच्या समोस्यांपेक्षा म्हणजे तरी समोसा किंवा साधा समोसा यापेक्षा हा जो वेगळा प्रकार आहे तर तो सुद्धा आपण घरच्या घरी मस्त छान असा प्रिपेअर करू शकतो. मार्केटमध्ये जेव्हा आपण दही समोसा खातो तर त्याची कॉस्ट ना थोडीशी जास्त असते. पण त्याच चवीचा समोसा आपण मस्त छान असा घरीसुद्धा तयार करू शकतो. सगळ्यांचा नाश्ता झाला आणि त्यानंतर सध्याच्या याच्यामध्ये ना स्वतःला ना मी एक ही इतकी छान सवय लावून घेतलेली आहे. कारण बघा, म्हणजे बेडशीटा मला ना आठवड्याची बदलण्याची सवय आहे. म्हणजे आठवड्याला बेडशीटा बदलल्या जातात. पण आज बदलल्या की त्यानंतर मग केव्हा बदलायच्या, काय बदलायच्या तर तो दिवस काही माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे मग मस्त छान अशी ना सध्याच्या याच्यामध्ये मी एक सवय लावून घेतलेली आहे की रविवारी सकाळी ना टिफिनचा किंवा मग म्हणजे असं कुठल्याही याची ना घाई नसते आपल्या मागे. मुलं घरी असतात तर देवपूजा वगैरे मुलं करून देतात. जर आपल्या मागे कामं जास्त झाले तर मुलं देवपूजा करून देतात. तर त्यामुळे मग जेही माझे एक्स्ट्राचे कामं असतात किंवा असं काही असतं तर ते मी ना रविवारच्या दिवशी आजकाल करायला घेते. तर त्यातलाच एक क्रम ते म्हणजे बेडशीटा बदलून घेणं. प्रत्येक रविवारला ज्याही बेडशीटा वगैरे आहेत तर त्या बदलून घेते. ऊन बऱ्यापैकी असेल तर त्या दिवशी धुते किंवा जर ऊन नसेल तर मग त्यांना छान असं घडी करून ठेवून दिलं की नंतर मग कधीतरी त्या एक डेलीच्या ज्या डेली रुटीनचे जे कपडे असतात तर त्यांच्यासोबत मग ते सगळं धुणं होऊन जातं. तर त्यामुळे मग आजचा रविवार होता तर बेडशीटासुद्धा सगळ्या बदलून घेतल्या. त्या साईडचा जो बेड आहे तर सानूला तिच्या बेडवर ना इतका सगळा पसारा खूप आवडतो. त्यामुळे नेहमी तुम्हाला तिच्या बेडवर म्हणजे त्या बेडवर
खूप असा पसारा दिसत असेल. तर तिथे ना लोड, एक्स्ट्राची उशी, सोबतच टेडी वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी तिच्या बेडवर ठेवलेल्या असतात आणि त्या तिला तिथेच हव्या असतात. बरं, हा जो बेड आहे तर तुम्हाला असं वाटेल की चादर वेगळी म्हणजे बेडशीट वेगळी आणि ज्या उशांचे कवर आहेत तर ते वेगळे. तर ही जी बेडशीट आहे तर ती मी रोड साईडवरून घेतलेली होती आणि त्याच्या मी 2 बेडशीटा बनवलेल्या होत्या. छान अशी लांब लचक एकच बेडशीट होती ही. तर त्याच्या या बेडसाठी एक बेडशीट आणि एक 4x6च्या बेडसाठी एक बेडशीट. सोबतच ह्या ज्या छोट्या पिलो आहेत तर त्यांचे कवर मी बनवून घेतलेले होते आणि यांच्यासाठी मग कवरसाठी काही कापड वाचलेला नव्हता. तर म्हणून मग मागच्या वेळेला जेव्हा डीमार्टला गेली होती मी तर हे पिलो कवर मी घेऊन आलेली होती. तर इथे ते मिसमॅच यांच्यासोबत होऊन जातात आणि ज्या लहान उशा आहेत तर त्या मी सानू किट्टू लहान असताना त्यांच्यासाठी बनवलेल्या होत्या. तर त्यांचे जे कवर आहेत तर ते काही मला मार्केटला मिळत नाहीत. तर म्हणून त्यांचे जे कवर आहेत तर ते मला घरीच बनवावे लागतात आणि सध्या तात्पुरते तरी माझ्याकडे ना ते 3च कवर आहेत. म्हणजे ऑरेंज कलरचं पुन्हा एक आहे अल्टरनेट म्हणून, पण तितकेच कवर आहेत ते. त्यामुळे मग तेच धुवून मला पुन्हा परत तेच घालावे लागतात. तर बघा, आपण ज्या घरी राहणाऱ्या स्त्रिया आहोत, घरात तर काही असं फारसं चेंजेस आपण करू शकत नाही किंवा खूप असं आपलं बाहेरसुद्धा जाणं होत नाही. पण घरच्या घरी जेव्हा बघा आपण आठवड्याच्या अशा बेडशीटा वगैरे बदलतो ना, तर घरामध्येच थोडंसं ना नवीन वातावरण वाटतं आणि थोडंसं काहीतरी चेंजेस झाल्यासारखं वाटतं. तर म्हणून मग या लहान सहानच्या गोष्टी आहेत ना, तर त्या आपण नक्की करायच्या आणि हे छोटे छोटे जे बदल आहेत ना, तर त्यांचा अनुभव घ्यायचा. त्यानंतर ना आज ना तुळशीचं वृंदावनसुद्धा मला स्वच्छ करायचं होतं. इथे जेव्हा कूलर ठेवलेला असतो ना तर त्याचं पाणी ना इथे हा जो वृंदावन आहे तर थोडं थोडं ना त्यावर ते उडतं आणि त्याचमुळे हे जे तुळशीचं वृंदावन आहे तर ते सुद्धा ना खराब झालेलं होतं. तर म्हटलं आज याला ना छान असं स्वच्छ करून घेते. आज देवपूजा जी आहे तर ती मी किट्टूकडे दिलेली करण्यासाठी आणि हे माझे लहान सहान जे एक्स्ट्राचे कामं आहेत तर ते मी करायला घेतले होते. तर बघा, तुळशीचं वृंदावन खूप छान असं स्वच्छ झालं. एका ताईंची कमेंट होती, म्हणजे 2-3 ताईंना हे जे वृंदावन आहे तर ते खूप आवडलं आणि त्यांची कमेंट होती की हे तुम्ही कुठून घेतलं. तर बघा, जिथेही ना मार्बलचं सामान मिळतं तर तिथे बघा मंदिर मिळतात आणि सोबतच तुळशीचे वृंदावन मिळतात. तर जिथे मार्बलचं सामान मिळतं तर मी ते तिथून घेतलेलं होतं. मी इथे नागपुरामध्ये राहते आणि नागपुरामध्ये बघा गंगाबाई घाट म्हणून एक एरिया फेमस आहे. तर तिथे खूप छान छान अशा ना मार्बलच्या गोष्टी मिळतात. तर जे कोणी नागपुरात राहत असतील तर तुम्ही तिथून ते घेऊ शकता. त्यानंतर ना काल ना मी हे जे पालक आहे तर ते ज्या पालाभाजी असते पालकची तर ती मी आणलेली होती आणि त्याचे जे डेटा आहे तर ते मी कट करून घेतलेले होते. कारण मला ना इथे या कुंडीमध्ये ते लावायचे होते. त्याचं बीज मला काही मिळालेलं नव्हतं. म्हटलं चला किचन गार्डनिंगमध्ये ना हा एक छोटासा एक्सपेरिमेंट करून बघू आणि छान वाटतं ज्या गोष्टी आपण करतो तर बघा त्या ना फलद्रूपसुद्धा होतात. मागे ही मेथी आणि धनिया जो धणे असतात तर ते मी टाकलेले होते तर ते सुद्धा छान आले. कोचईचे पानंसुद्धा म्हणजे त्याचे छोटे छोटे रोपटे मी लावलेले होते तर ते पानंसुद्धा मोठे झाले. म्हणजे एकंदरीत बघा माझं हे जे किचन गार्डन आहे तर ते मस्त छान असं तयार झालं. तर म्हटलं चला पालकचे सुद्धा छोटे छोटे रोपटे इथे लावून घ्यायचे. बघू आता त्यांना नवीन पानं आले तर ठीक, नाही तर मग काहीतरी दुसरं त्यामध्ये मला लावावं लागणार. त्यानंतर इकडच्या साईडच्या बाल्कनीमध्ये ना पुन्हा आणखी हे थोडंसं काम मला करायचं होतं. बघा जेव्हा झाडांना ना फुलं येऊन जातात म्हणजे फुलं सुकल्याच्या नंतर ते जी फुलं आहेत ना तर त्यांची डेट 2 इंच खालून कट करून घ्यायची. आपण काय करतो, फुलं सुकले की ते तिथेच राहू देतो आणि पुन्हा आणखी त्याला जगवण्यासाठी त्याला वाचवण्यासाठी म्हणजे त्यात ते जे फुलं आहेत सुकलेले तर ते झाडातून एक्स्ट्राची ऊर्जा पुन्हा आणखी शोषून घेतात त्यांना स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी. त्यामुळे अशा प्रकारे जी ही फुलं सुकतात तर त्यांना ना 2 इंच खालून कट करून घ्यायचं. म्हणजे गुलाबांच्या फुलाच्या बाबतीत वगैरे सांगते, 2 इंच खालून कट करून घ्यायचं. तिथून मग पुन्हा आणखी नवीन स्टेम निघतात आणि नवीन कड्या तिथे येतात आणि नवीन फुलं लागतात. त्यानंतर शेजाऱ्यांकडून ना हे जे गोल्डन पोथोसचं जे झाड असतं, मनी प्लांटचा टाईप आहे हा, प्लेन मनी प्लांट, तर तो माझ्या इथला ना सगळा संपलेला होता. म्हणजे यावर्षी उन्हाच्या तडाख्यामुळे माझे जे बरेचसे झाडं आहेत तर ते पूर्ण असे खराब झाले होते आणि त्यातलाच एक म्हणजे हा मनी प्लांट जो साधा मनी प्लांट असतो. माझ्या इथे ना मनी प्लांटच्या 3-4 व्हेरायट्या आहेत. पण साधं जे मनी प्लांट आहे तर ते खराब झालं होतं तर शेजाऱ्यांकडून मी हे घेतलेलं होतं तर तेच मी इथे लावून घेतलं.
त्यानंतर मला ना म्हणजे माझ्या ज्या टेलर ताई आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा जायचं होतं. काही ब्लाऊज शिवायला द्यायचे होते. काही ब्लाऊज मी खूप दिवसाची त्यांच्याकडे दिलेले होते. तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना गळ्याच्या डिझाईन आणि स्लीव्सच्या ज्या डिझाईन आहेत तर ते सुद्धा मला त्यांना द्यायचं होतं. तर सध्या मी आलेली आहे त्यांच्याकडे. तर चला, खूप दिवसाच्या नंतर माझे जे ब्लाऊज आहेत तर ते मी त्या ताईंकडे शिवायला दिले. आणि काही ब्लाऊज ना त्यांच्याकडे खूप दिवसाचे पडले आहेत. आता ही जी दिवाळी येईल ना तर त्याला वर्ष होईल आणि त्यांचेचकडे ब्लाऊज ठेवलेले आहे, शिवण्यासाठी दिलेले आहेत. त्यांना काही डिझाईन द्यायच्या होत्या, काही स्लीव्सच्या डिझाईन द्यायच्या होत्या. तर त्यासाठी म्हणून जायचं आहे करता करता माझं काही जाणं झालंच नाही. आणि ते ब्लाऊज ना इतक्या दिवसापासून त्यांच्याकडे पडलेले आहेत. आणि काही ना सिंथेटिक साड्यासुद्धा मी आता अधिक मासामध्ये घेतलेल्या होत्या, तर त्यांचेसुद्धा ब्लाऊज द्यायचे होते. कारण बघा आता ना म्हणजे आपल्या हिंदू सणांना सुरुवात होणार आहे. गणपती बाप्पा आहेत, हरितालिका आहे, पोळा आहे आणि बरेचसे असे हिंदू सण आहेत बघा. आणि बाहेर आभाळ बघा किती जोरात कळकळतोय आणि आज ना पाऊससुद्धा छान आला आहे दिवसभर. तर चला असो, आता आपल्या हिंदू सणांना सुरुवात होणार आहे. तर म्हटलं सणांना सुरुवात होण्याच्या आधी ना त्या ज्या साड्या आहेत तर त्यांचे ब्लाऊज शिवून घेऊन यायचे म्हणून. कारण हे जे सण आता असतात तर त्यामध्ये बघा मग ज्या साड्या आहेत तर ते घालणं रिपीट होतच असतं. आणि त्यातल्या त्यात गणपतीच्या याच्यामध्ये 10 दिवस मी साड्याच घालते. त्यानंतर मग नवरात्री आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला कलर वाईज साड्या लागतात. आणि सणांमध्ये सुद्धा मग दिवसभरासाठी का होईना तर साडी घालते मी. कारण बघा एकतर त्या साड्या ज्या आहेत तर त्या तशाच तिथल्या तिथे ठेवलेल्या असतात. तर चला याच निमित्ताने ज्या साड्या आहेत तर त्या घालून होऊन जातात. तर त्यामुळे मग म्हटलं की ब्लाऊज जे आहे तर ते शिवायला देऊन देते म्हणून. तर त्या बोलल्या आता की गणपतीच्या आधी देऊन देणार म्हणून. तर बघू आता केव्हा देणं होतं तर. कारण 8-10 ब्लाऊज आहेत माझी त्यांच्याकडे शिवायला दिलेले आहेत. तर बघू आता केव्हा देतात तर. तर चला, असा होता आजचा दिवस. व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेलायकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.